गावात कोणी दिसलं नाही. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथंच राहता का? हा इथेच राहतो. तुमची तर काही झाडं बिडं दिसतच नाही काही. नाही नाही. ऐका ना, हा आमच्या कंपनीने एक ऑफर दिलेली आहे झाडांसाठी. आता उन्हाळ्यात कसं वारा राहत नाही, सावली राहत नाही, बरोबर. त्यासाठी ही झाडं काढलेत आम्ही. हा हा. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काही ते टाकत असतात ना झाडं वाढायसाठी खत बीत. हा ते काहीच टाकलेलं नाही. एकदम सगळे हे ओरिजिनल आहे, काही टेन्शनच नाही. हे झाड असं आहे की आमची कंपनी 5,000 रुपयाला देते. आणि तुम्ही जर ह्या दुसऱ्या 3 लोकांना जर विकलं तर तुम्हाला एका मागे 500-500 रुपये भेटणार. म्हणजे तुम्ही जर समजा 15,000ची 3 झाडं जर दिली तुम्हाला 1,500 भेटणार. बरोबर. आणि ते 3 जणांना विकायचे तेव्हा म्हणजे एका दिवसाला कमीत कमी तुम्ही 10-20 झाडं इझिली विकू शकता. तुमच्या गावामध्ये एवढे लोक आहे आणि झाडं पण नाही. तुम्हाला सांगते झाडं लावायसारखं पुण्य कोणतंच नाही. नाही ते बरोबर आहे. हा तर मग माझं काय म्हणणं होतं, हे झाड तुम्ही घ्या आणि ते दुसऱ्याला विका असं. पण इथं खायचे वांदे बाळा, आम्ही नाही घेऊ शकत. अहो काय तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये झाडं लागत नाही का दारासमोर? लागतं पण आता नाही, तशी परिस्थिती नाही. अहो पण आमची कंपनी तुम्हाला 200 रुपये कमी करून देते. 4,800लाच देतो. 200 रुपये कमी तुमच्यासाठी. आम्हाला नाही घ्यायचे. पण आमच्या गावात आहे ना पार आहे, हा त्या पारावर सरपंच बसेले. हा. ते बरोबर घेतील, त्यांच्याकडे जा. अहो ते घेतीलच पण तुम्ही घेतलं असतं नाही, एखादं. आम्हाला नाही घ्यायचं. ठीक. इथं गावचे सरपंच कोण आहेत? गावचे सरपंच कोण आहेत? हा काही सरपंच. नमस्कार. मी ओळखलं नाही तुम्हाला. मी एका कंपनीकडनं आलेली आहे. अच्छा अच्छा. वटवृक्ष नावाची कंपनी आहे आमची. हे काय हे झाड आहे, झाड आहे का? नारळाचं झाड आहे. अच्छा अच्छा. हे झाड आपल्याला ह्या गावात लावायचे. या गावामध्ये हिरवगार गाव मग दिसतं द्या ना पाहिजे. लावून, गावात लावायचं ना. हा द्या लावून मग. अहो पण त्याची काही प्रोसेस असती. खड्डा खांदायचं आणि लावून द्यायचं आणि काय प्रोसिजर? सरपंच तसं नाही, हे जरा वेगळं झाड आहे. ह्या झाडाला तुम्हाला सांगू का आता लावल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये लगेच नारळ यायला. एक नारळ कमीत कमी 50 रुपये ते 60 रुपयाला जातं. काय 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 बोलले? लावल्यावर काय? 15 दिवसामध्ये लगेच नारळ यायला लागतात. बापरे. हे जरा ऑर्गॅनिक वेगळं झाड आहे. हे तुम्हाला ऑर्गॅनिकचा अर्थ नाही ए कळत. अमोल, कसं? सर थोडं तिकडे. मला सगळे येतं. अरे मॅडमला बसू द्या ना. सर तिकडे. नाही नाही मला बसायचं नाही, मी उभीच बरी आहे. आणि आमच्या कंपनीने सांगितलेलं आहे बस अमोल बसायचं. बस. मेन कार्यकर्ते हा गावातले. हा लय मेन कार्यक्रम. मी सांगायचं नाही आणि ऐकायचं. हे पण आहे. बरं मी काय म्हणते, आता एवढे कार्यकर्ते अजून किती कार्यकर्ते. हा सरपंच बर का आमच्या गावचा. नाही, ती ओळख झाली ना राव. हा झालं का? बरं मी काय म्हणते, मी सांगू का आता याची माहिती चेअरमन तुम्हाला? आहे, चेअरमन आहे. बरं. नमस्कार. आज चेअरमन याच्या घरचा. माहिती सांगू? हो सांग. मॅडम काय माहिती सांगतात ना? नंतर सांगा तुमची ओळख करून द्या ना अगोदर. तुम्ही कुठून आल्या, कुठे चालल्या? याला आहे ना नावाची लय गोडी राहते. नाव सांगा तुमचं. मला गंगूताई पाटील म्हणते. गंगूताई पाटील. पाटील. हा हा. आता डबल विचारू नको. हा आता नाव विचारू नका पण. हा. हा आता असं गंगे. मग गंगूताई या भारी म्हणलं. आणि गंगूताई बोललो ना. अहो मी कामासाठी आलेली इथं. माझं करा ना, ऐकून करा ना, काम करा ना. तर आमच्या कंपनीचा वटवृक्ष असं नाव आहे. आमच्या कंपनीने हे ऑर्गॅनिक अशी झाडं काढलेले आहेत की हे झाड लावल्यानंतर 15 दिवसामध्ये याला नारळ येतात. एक नारळ 60 ते 70 रुपयाला जातं. याला कमीत कमी एका टायमाला 1000 ते 1,500 झाडं येतात. झाडात ते तुम्हाला सॉरी नारळ येतात. तर कोणते नारळ येतात? नारळ नाही नाही कच्चे नारळ येतात. कच्चे नारळ येतात. कच्चे पाण्याचे? हा आपण दवाखान्यामध्ये गेल्यावर एक सलाईन आपल्याला 500 रुपयाला पडते. तर आपल्याला 2-3 जर लावलं तर 1,000 रुपये खर्च येतो. बरोबर. नारळ पाणी एक पिल्ला 60 रुपयाचा का माणूस नाही क्लिअर होऊन नीट होतं, हा. जातं. एनर्जी येते ना. मागच्या वेळेस मी आजारी झालतो ना, मला दवाखान्यात आहे ना सलाईन लावले होते. नाही नाही नारळाचे पाणी किती प्याला होता? किती नारळ आणले होते नातलग लोकांनी? नातलं काय काही जवळजवळ 10-12 आणले होते. हा. नीट झाले ना. त्याच्यावर नीट झालो. हा, मग तुम्हाला मी तेच सांगते, हे झाड फक्त 5,000 रुपयाचं आहे. एक झाड लावायचं आणि त्या झाडाला किती नारळ येतील म्हणजे तुम्ही 15 दिवसामध्ये लाखो रुपये कमवाल. म्हणजे नारळ झाड आम्ही लावले, तुम्ही 5,000 आम्हाला देणार का? तुम्ही मला 5,000 द्यायचे. कसे काय? हे झाड मी तुम्हाला देते ना. तुमचे पैसे कमवायचे तुम्हाला हिसाब होते ना. आई, तुम्ही बरोबर आहे 5,000 ना. आणि 5 लाख रुपये कमवाल त्याचं काय? मॅडम माझ्या लक्षात आलं आता हे. 15 दिवसाला जर 1000 नारळ येणार असेल तर तुमची कमाई किती विचार करा ना. पण समजा किती नारळ येते 1000च्या वर नारळ येतात. आणि समजा 900 नारळ आले मग अहो तरी पण तुमचा फायदाच आहे. कस काय? तुमच्याकडून मी 5,000 घेते. तुमच्याकडून कमीत कमी 50-60 हजार रुपयाचं उत्पन्न निघतं तुम्हाला 15 दिवसाला. हा का? मग
हाय तिच्या अरे हरकत नाही ना अमोल, धंदा चालू होईल ना चांगला, 1000-1200 मरण नाही ना. आणि बरं हे तुम्हाला मी 5,000 देणार आणि जर हे तुम्ही जर दुसऱ्याला कोणाला विकलं तर तुम्ही मला देताना 4.5 द्या, त्याच्याकडून 500 तुम्ही एक्स्ट्रा घ्या. एका नारळाच्या झाडा मागं तुम्हाला 500 रुपये भेटतील ना. या आम्ही काय करतो माहिती का थांबा, हे नारळ थांबा. तुझ्या आलं का बायकोला लक्षात, आलं का लक्षात आता हा मॅडमचा जो मुद्दा आहे ना 500 रुपये घ्यायचे, हा कोणाला सांगायचा नाही, हा. 500च घ्यायचे त्याच्याकडून. आणि हे बोलणं फक्त मॅडमचं ना आपलंच. कोण कोण बाबे कोण नाही अरे लोकांकडून समोरच्यांकडनं समोरच्याकडनं. तुम्ही 5,000 घ्यायचे, आलं. तुम्हाला 4.5 राईट म्हणजे 500 रुपये सुटले ना तुमचे वरची वर. म्हणजे एका नाराची यायला 4.5 द्यायचे हा हा आणि आपण एका नाराची त्याच्याकडून अरे 450 नाही 500 रुपये. मला 4.5. 5,000 रुपये तुम्ही मला द्यायचे, त्यातून मॅडम. 500 रुपये मी तुम्हाला देऊन हा, टाकणार हा, लगेच. हा. मी 4.5 अहो, तुम्हाला पण झाड देते. त्याच्यापेक्षा तुम्ही 4,500 घ्या, 500 आम्ही आम्हाला ठुतो ना. तसं करा. आवडलं का तुला? घ्यायची तयारी आहे का? त्या मॅडमचा वेळ नका घेऊ. हो, वेळ नका घेऊ. लई इन्कम होईल तुम्हाला, काय सांगू तुम्ही आपण म्हटलं मस्त गावामध्ये- तांगड्या आली म्हणजे त्या उभ्या आहे बिचारा, 1 तास झाला. पटलं का तुला? अहो त्याचा धंदा आहे करू द्या त्यांना. मी काय म्हणते ऐका, तुम्ही 50 झाडं जर गावात विकले तर 5-10-50 किती 5,000 रुपये तुम्हाला, 10 झाडामध्ये तुम्हाला 5,000 निघतील. पण मला मी ओपले असते पण मला वेळ नाही बा. अरे तू एक तर घ्या ना येडा, घ्या ना एक. तू एक घे ना, आम्हाला एक घेईल. बरं का हो मॅडम हा. गंगूबाई मी घेतली असते पण मला नेमकं वापायला वेळ नाही ना. अहो, मग तुम्ही हे व्यक्ती आता हे सरपंच आहेत ना गाव, ए. सरपंचाचं कामच असतं गाव हिरवं करायचं. थांबा, मी काय म्हणतो, हम्म. तू सरपंच आहेच आहे ना, हा मग तू घे ना कलम त्यांच्याकडून. तू ऑफिस बसते, तुला काय काम आहे नाही तरी कमटाच आहे तू. या बाई मी बी घेतोय ना, हा. मी एकखटी 5 झाडं घेतो. हा. तुम्ही एक घ्या. आणि तुमची जाहिरात आहे ना गावातल्या ग्रुपवर आहे ना, फोटो बिटो लगेच टाकून देतो मी. हा. तर असं झाड आहे, 15 दिवसामध्ये याला फळं येतात. आणि त्या फोटोमध्ये माझा फोटो नका टाकू. नाही नाही, राहू नाही द्या, झाडं- राहू द्या, राहू द्या. नाही माझा नका टाकू. फेमस अहो, असायला नाही मला फेमस मी नाही व्हायचं. माझा फोटो टाकू नका. नाही, झाडाचा हा, फक्त झाडाचा टाका, ठीक आहे, कारण ठीक. आमच्या ए, कंपनीला चालत बाबूराव. नाही आमचा फोटो टाका. ए, हा का? जास्त चिंगड्या चापू नको तू आता. मग तुम्ही आमचे फोटो तुमच्या ह्याच्यात घ्या ना, मग तुमच्या कंपनीला दाखवायला काही अमुक अमुक माणसाने अहो, घेतले. तो तुम्ही काबर जे- फोटो घेईल ती गंगी, माझा फोटो घे, माझा फोटो दाखव कंपनीला. अहो, मॅडम, काय आहे तुमचा ना, पण फोटो नाही घेऊ फोटोला लय शकत, कारण हापे लोक आहे दोघं. आमच्या कंपनीत नाही चालत फोटोचा प्रकार. तुम्ही टाकले ना ग्रुपवर, आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचते. नाही चालत, बरं हे कसं लावायचं? कडक कंपनी. अहो, एक गड्डा करायचं, त्या खड्ड्यामध्ये नारळ असंच लावून द्यायचं आणि वरतून माती लोटून द्यायची. मूर्खासारखा प्रश्न विचारू राहिला का रे? झाड कसं लावायचं हे माहित नाही का? मूर्ख जरा हे घ्या. खड्डा कंदायचं, गाडून द्यायचं, 500 हा. तर शेणखत टाकायचं का? हा? शेणखत अरे कोणतं टाकायची गरज नाही. रताळ तुम्ही टाळ त्याला लावू त्याच्यामध्ये, पाणी पण त्याला नका काय टाकू गेले? त्याला. म्हणजे बिगर पाण्याचे येते हे. हा. बस का आता? बाबू अहो, त्याला अरे बिगर पाण्याचं हा? म्हणजे थोडं ऑर्गेनिक खत, ऑर्गेनिक ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ऑर्गेनिक मध्ये आहेत त्या. ते तुम्हाला नाही कळायचं, तुम्ही फक्त झाड लावून द्या, 15 दिवसांनी तुम्हाला लाखो रुपये येतील खिशात. मॅडम अवघड हे आहे. बाय, मला झाड हे, पटलं. बिगर पाण्याचं झाड येते अरे तो बोलण्याचा भाग झाला. येतं, थोडस येतं. टाक फक्त. देते मॅडम ते झाड. बरं. म्हणजे 500 रुपये दे. दे दे 500 नाही 4,500 रुपये द्या. दे. दे ना दे ना. तो घेतलाय ना, अरे मी फोन पे माझा फोन घरी राहिला नाही. मला नाही घ्यायचं भाऊ. माझ्याकडं तर काहीच नाही प्यायला बाबा. किती दिवसाचं प्यायचंच बंद केलं पाय मी. हा, दे बाई. हे घे आणि जा रे, त्यांना गावात जायचं. ते पण माझ्या बायकोला मला नाही बोलल. बरं खिशात किती आता चाल तेवढे दे. काय माग नाही काहीच. माग पैसे भरपूर आहे पण तुला द्यायचे नाही. अरे मला नाही झाड घे लाव अहो, तिथं. तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही? बाबूराव. 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 ऐका बाबूराव, तुम्हाला माहिती का, तुम्ही जर हे नारळाचं जर पाणी पिलं तर तुमचा चेहरा गोरा होईल. इतके छान दिसाल तुम्ही का, तुम्ही जसं तुमचं वय होत जाईल तसं सुंदर दिसाल माहिती का. नाहीतर ना पण वाटेल तुम्हाला, असं वाटेल का मी 16 वर्षाचाच दिसतो, कॉलेज बॉय. हा. आणखी काय सांगाय पाहिजे तुला? काय द्या, सांगाय टाकलं तर पाहिजे ओळखू येत द्या ना. अहो, आता नारळाचं पाणी दे, दे, पिल्यावर 500 बघा दे. ते काढ. किती छान दिसते. 500 काढ. काय झालं माहिती का गंगूबाई, ये नारळ झाड जर रुपये घरी गेलं लावलं ना, तुम्ही म्हणले ना वर्षात फळ येईल. वर्षात नाही 15 15 दिवसात. दिवसात रे. 15 दिवसात 15 दिवसामध्ये 60-70 हजार रुपये कमाई होईल तुमची. बाबा माझी बायको आहे ना नुसतं पाणी पित राहील. अरे मग अहो, चांगलं पैसा बी तेवढा येईल तुमच्याकडं. हा का? हा. दे 500 रुपये दे. 500 नाही 4,500. बाबरो काढ. ते माझ्या पाचशे तुम्ही कसं काय हो? 500 तुम्ही कट करायची, 4,500 मला ते दुसऱ्याला विकायचं असलं तर तुम्ही ते 5,000 द्या, मी तुम्हाला हा, 4,500 दे. हा का? तू ये ए, गप्प रे, गप्प बस. ए गप्पा सर तुम्ही लय खडखड करते ना. दे. पैसे याच्याकडं. दे 450. अरे मग चेअरमन आहे मी. गौतम आणि पैसा मागे पावडा ठेव. अरे बापरे. 100 द्या ना त्या. थांब रे मोजू जरा आता पैसे. पैसे माझ्याशिवाय काय काय हाकी दुखले लगेच. लोकांचे नाही ना पण पैसे. नाही विचारलं. द्या. चला, मला अजून गावभर फिरायचंय. अरे 2,000 झाले ना. 5,000च वाटून राहिलं.
रे घ्या 4,500 आहेत ना? मोजून घ्या तुमच्या समोरच मोजले. एवढ्या विश्वासावर हा. तुम्ही झाड घेतलं तुम्ही पैसे कसे मोजायचे? अरे अपमान होईल बाबा ना रोज ते तुमचा. 12 गावचा पाणी पितात त्या बाई. आता 500 द्या तुम्ही मला परत द्या ना. अहो तुम्ही 4,500 दिले आता कसं काय 500 द्यायचे तुम्हाला? बाय, जाऊ दे 500 गेले तर मी देईल तुला. जमीन वापरून टाकेल मी. अरे गंगीलाच दिले ना, देऊ दे. बरं चला येऊ का? हो या. तेवढं झाड लावून द्या हो बरं. या 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 ओ बाई, या. जाऊ द्या जाऊ द्या. हाय गंगे. हे पण जाऊ दे भारी होती. नाही आज झाड घेतलं नसतं मग रे खरंच नसतं घेतलं पण जाऊ दे मला बाई आहे ना लय आवडली. बाई आवडली म्हणजे तिनं त्या झाडाचं महत्व सांगितलं ते गेलं धोऱ्यात. जाऊ दे खरंच. हे लावी त्या कसं बाई अरे आवडली. ते आता तू विचार कर कोणतं नारळ झाडाला 15 हिसत लावले फळ येतं येड्या बाक्यावर. ओय, या त्या गंगीच्या या त्या. गंगेचे नारळ आहे त्या हाव. द्यायचं का 50 रुपयाला याला मग काय झाड? ते आले मग तुम्ही माझ बसवायला आहे बा. तुला भरोसा नसेल तर दे 50 रुपयाला मग लावून पाहिजे खरं हा? बोल. म्हणजे 4,500 रुपयाला रुपये. एवढ्या माग कोणी? 4,500 मावाले गेले हं. आणि 50 रुपये तुम्ही मागा द्या. मग गेले ना थोडीशी श्रद्धा ठेव झाडावर. आयला जे ते मला लुटायला येते ते येड्या. पैसे खिशात घाल हा. घरी जा खड्ड कर आणि झाड लाव आणि ये मग नंतर जर हा काय घाल ते आणि पैसे आई, घरी घाल. 3 लोकायला सांग अजून का परत मायकून झाड घ्या. हा हा हा, असं हा. येते. मग तुला त्याच्या माग 500 आणि एखादा जर लई रुपये डोकं commission खायला लागला ना हा. तर मला फोन नंबर दे त्याला सरपंचाला विचारा हा. म्हणून. हा काय मग आणि त्याला आम्ही- कशा- मी पाठीशी येतो. जाय. तू लढ. हा, तो लावून नाही दे. घेतलं रे मलाच घ्यायला लावलं. अरे घेतो ना मी 5 घेणार आहे एक कटी जाय. परत येणार आहे का त्या? अरे फोन नंबर आहे त्या बाईचा माझ्याकडे. हा काय फोन नंबर येतोय का? हा. आणि मग दे ना मला. तो माझ्या काय- तो काय कॉपरीतून घेतला नंबर नंबर? काढतो मी. तो कवा नंबर घेतला काल मला तिचा फोन आलता. हा हे सगळी माहिती मला तिनं काल फोन सांगितली सरपंच या नात्याने. हा का कोणती गोष्ट या अगोदर बाई. सरपंचाला सांगतात ना गावात. हा. हा. फोन घेतला पाहिजे. गपरे तू गपरे दे नंबर दे गंगीचा. थांब रे तू जाय रे झाड लाव एकदा होय जाय. आणि काय गिरे का आणखी पुन्हा 5-5 हजाराला झाड आहे म्हणा. तू काढ ना. काय? अरे मोबाईल काढ ना. कायला मोबाईल का गंगीचा मोबाईल नंबर दे ना. तुला हा. एवढा येडा आहे का मी का बरं? तुला गंगीचा नंबर द्यायला? तू आहे का कुठं आला? काय मी सरपंच कासाठी झालो? मला प्रत्येक जण अगोदर कळवतात गावामध्ये प्रवेश करताना कुठलाही अधिकारी कुठलाही एजंट कुठली बाई कुठलाही सोंगाड्या कुठलाही कलाकार कुठलाही चॅनेलवाला अगोदर मला फोन करतो असं. आणि मग गावात प्रवेश करतो. काय लय डोकं खाल्लं राव त्या मॅडमनी त्या बाबेनी बी. हा ना. हे? नंबर दे. काढू का मी? काय काढू मोबाईल काढू का? काय आला? घेतला ना काल. या बाई हा नंबर घे. आणि मग तुला त्या मॅडमचा नंबर लागतोच बुवा. मॅडमचा नाही गंगीचा. अरे हा ना मग मॅडमच तोंडात येते माझी. ए तोंडात शेण पडू. जायला पण पण- पटकन दे. मॅडमचा रुबाब म्हणजे रुबाबच आहे राव. अरे द्या ना नंबर. लागतोच का तुला? ह्या बाया काही चावनाटासारखं कॉल बिल नको करत जाऊ बरं का तिला भाऊ. ऐ, हा. तिका चावून ना टिका. नाही, ती मला म्हणे नंबर देते म्हणे काका तुम्हाला पण मग सगळं गावभर माझा नंबर नको. काही लोक रिकामचोट प्रश्न विचारतात म्हणे. काय विचारणार आहे मी? नारळाचं झाड आहे मग पपईचं आहे का आणि वांग्याचं आहे का? अरे तिच्या कोणत्याच नारळाचं झाडच घ्यायचंय मला. लोक काही विचारते आणि काही बी आहे का म्हणते. तर तसं काही करू नको तू. हा काय तिला तिला विचारायच्या अगोदर मला विचारायचं. हा काय चल घे नंबर घे. हा बाई सांग. 9271 हा 9085 हा 90. ओके. लगेच फोन लावतो. हा हे, लगेच नको लावू. लगेच नको लावू दे ठेवून. हा दे ठेवून आता. अरे लावू दे. लावू नको सांगितलं ना तुला. दे ठेवून करू राहिला तू. दे नंबर दे बरं. घे नंबर घे चल. गंगीचा हा सांग. 9271 92 71 7वर 1. हा. बोल. 90 नावावर 0. हा 95 नावावर 5. हा 00 डबल 0. म्हणजे हा 0 लावतो. अरे लगेच लावू राहिला का? लगेच. जपून बोल बर का भाऊ. बाबरा अरे म्हणजे नीट बोल. तुझा काय संबंध? अरे त्या बाईला डिस्टर्ब होईल. ती गावामध्ये ना ए गप्पाई. झाड विकू राहिली. हॅलो. बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. गंगी का? हा? गंगी बोलती का? कोण बोलतोय तुम्ही? कोणती बोलायची पद्धत आहे? अहो गंगूबाई बोलताय का? हा बोला. अहो तुम्ही हातात झाड नाही का निले? हा त्या बाब्याला झाड दिलं ना हा ते मला बी झाड पाहिजे. मी बी लोकांना स्कीमा देतो. बर बर. सरपंचाला बी एक द्या, मला एक द्या. इथं बोलो इथं बोलो. इकडं या. त्या दिवशी आलता म्हणा पारावर. पारावर या. पारावर आम्ही दोघांची. ठीक आहे ठेवते. या 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 या. कर कट कर कट कर.
गंगी कट कर. काय म्हणले? येऊ राहिली ती, येऊ राहिले ना. झाड घेऊन येऊ राहिली. अमोल मला आहे ना तो तोंडाचा भरोसाच नाही राव. का बरं? तू नीट बोला जाय राव. अरे नीटच बोलतो ना. नीट बरं अशा जाट टाचाच्या अरे चपला. आली आली. गप्पीस आता गप्पीस. गंगे लावलं नमस्कार. का ते झाड? हो बाबूरावने लावला ना ते. बर. हा आता किती झाडं पाहिजे तुम्हाला? आता आहे ना हे अमोल आहे ना अमोलला पण घ्यायचंय. एक हा पाहिजे. का? हा हा आव. बर. थांब मी काढितो, पैसे काढितो. हा थांब. हा. हे कोपरी मध्ये ठेवेल राहते ना पैसे लय खाली 500 कमी द्यायचे ना 500. हा राहते. कोपरीत पैसे ठेवेल राहते. 500 कमी द्यायचे ना. हो हो 500 कमी द्यायचे ना. हो. अहो जादा जाऊ दे, जमीन वपून टाकील मी. अरे 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 गंगीला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? गंगूबाई स्कीम मला आवडली बरं का. हा का? एकदम चांगला प्रतिसाद भेटून राहिला लोकांना. हा ना, हो, तुम्ही लोकांना. 50 एक झाडं घेऊन टाका. नाही नाही 5 घेतो मी 5. 5 का? 5च घेतो. 50 एक घेतलं म्हणजे तुमच्या सगळ्या बघू शेताच्या ना भांड्याला बघू लावल्या पुढच्या- जातील. अहो एकदा फळ तर येऊ द्या. बर बर. फळ आलं ना. अच्छा, मला वाटलं पैसे उडाले का काय. दे नीट मोज जरा. हा जाऊ दे, जेवढे असेल तेवढे घे. हा. तुला द्या इकडं. 500 जास्त काय कमी काय आपलंच आहे. तुम्हाला 5 झाडे ना, मी गावामध्ये गाडी येणार थोड्या ते वेळाने, सोड इकडं. तर त्यांना पाठवून देईन, तुमच्या घरी येऊन जातील. पण माझं पेमेंट आहे ना हा अशी कॅश नाही माझ्याकडे. मग मी प्रत्येक व्यवहार आहे ना ऑनलाईन करतो. बर बाई, ए गंगूबाई, हे समजा मी विकलं, तुमचा बँक तर अकाउंट आहे मला ना. काय फायदा आहे? ए थांब, मला काय फायदा तुम्ही आहे? समोर ते 500 रुपयाला विका. तुम्हाला मी 4,500 दिले ना, तुम्हाला 500 रुपये म्हणजे मी देईल. 5,500 विकायचं का? नाही 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 5,000ला इकायचं. 5,000. अरे 5,000 विकायचं, हा. 500 घ्यायचे. हा हा का? म्हणजे वा, 500 वा, रुपये वा, तुझा वा. नफा निघला ना. हा माझा निघला. आलं लक्षात. हाव आणि तुला हे गणित समज नाही तर मला फोन कर. हाव. त्यांचं नको डोकं खवा. बरं सरपंच, तुम्ही मला पेमेंट करून द्या ना लगेच. ऑनलाईन टाकतो ना मी. नाही आता लगेच करून द्या ना, मग याला बी म्हणजे घ्यायचं का? मला झाडं पाठवून देता येते. ठीक आहे सांगा तुमचा नंबर सांगा. द्या इकडे, मी तुम्हाला नंबर टाकून देते. फोन पे ऑन करा. ठीक आहे. फोन पे ऑन करून द्या ना. 5 बर का 5 झाड. बर बर. किती अमाऊंट होती तेवढी प्यायचं पंचवीस सोडलं हजार. होतं ना तू. प्यायचं तर सोडलं होतं ना. 22,000. प्यायचं तर सोडलं होतं ना तू. पेयचं. अप्पू बोला फोन अरे याडपाटा फोन पे. पे. जरा तुला नंबर काय वाटलं पेयचं सोडलं मग ते आम्हाला सोडेल. वाटलं प्यायचं. पाहिलं काय मॅडम कसा धरता Payment माग करा करतो. ना. मी फोन पे म्हणतो नाही म्हणतो पेयचं सोडेल. तुमच्या गावातल्या याची चूक लोकांना नाही ना. मी आहे ना विचारा. सरपंच व्हायच्या अगोदर लय पेयचं. सरपंच पेमेंट करा ना. एकदा तर गटरीतच लोळत होता. गपरे गपना. बघा आले झालं का? आले आले. खड्डे बिड्डे करून ठेवतो 5 खड्डे. हा चालेल, मी गाडीवर. अरे गावातले रस्त्यावर खड्डे पडले ते बुजव आधी. काही चहा वगैरे घ्या ना मॅडम. नाही नाही हा? नागा. चहा तर माझ्याच घरी नेणार मी अरे त्याला तू काय आता. म्हणले नालायक लोक आहे म्हणते या गावातले. कोण बोललं? अरे तो ऐक पाहू कोणी नालायकच म्हणल ना तुला. त्या आईला काय उलट तिच्या आईला हा नालायक सारखा बात करतो आणि मा तोंडाकडं. हं? मी तिला मॅडम मॅडम करू राहिलो ती आणि जाताना काय फुटफुटली माहितीये का? हं? नालायकच लोक आहे म्हणे या गावची. बाया आहे ना, तुला नालायक बोलते ना, मला लय आनंद होतो. बाया बरोबर ओळखीतो तुला तुला आनंद होतो. अरे तुला बरोबर ओळखीते बाया गाड्या तू ये ना बरोबर. मा, फार डोक्यावर चढू राहिला राव आता. बरं जाऊ दे, मी जातो माळ्यामध्ये हे लावितो हा. आणि बाल लोकांना सांगतो हा. का हे लावा. आणि सरपंचानी 5 घेले म्हणा. हा माझ्या बंगल्यावर लोकांना पाठवून दे 5 झाडे अरे गेले. तुझी मार्केटिंग तू कर, माझी मार्केटिंग मी करील. नाही पण सरपंचानी 5 जर घेतले तर बाकीचे लोक तयार होतात ना. बरोबर आहे, बरोबर ये आहे. मग. हा, चल. हा यायची डोकं उठायचं ना. मला तर अजिबात भरोसा नाही गाड्या त्या मॅडम मोर आणि ते असं असं कुठे ऐकलं होतं का त्याच्या आईचा काय 15 दिवसामध्ये कुठे नारळाला नारळ येत्या का? आणि मी बी खुशाल हा म्हटलो आणि त्या बाब्यांनी घेतलं 500ला, आमल्याने बी घेतलं 500ला आणि मी 5 घेतले. मग आता काय आलं 15 दिवसामध्ये फळतं बरं. नाही तर लोक आहे ना तेच नारळाचं झाड उपटवतील धोपटवतील चांगलं धपा धप. काही आता काय करणार आपण तरी कोणाकोणा तोंड द्यावायचं. बसा व्हॉट्सअप पाहता आता धमाल कॉमेडी, काही गावाकडची कॉमेडी कसे काय झाले व्हिडिओ बघावा आपल्या. हा? बरं या कडवा खर्च येतो ना, काय खावं का आडवं पाडावं दुधा पुढं. येतो तर त्याच्यामध्ये सुद्धा. गावाला एक ताण पुन्हा. अय, ओय सरपंच, काय करू राहिले रे? अरे नालायक नालायक सरपंच आहे. काय करू राहिले? काय करू राहिला तुला? ते माझा गोठा आहे, माझं वावर आहे, इथं काय करू राहिलं? हा ना? आता मी तिकडून पळत पळत तो चांगला आमच्या मुळा खासला बा. काय झालं काय? हा? ए, ए, खरं. तिकडे काय गेला?
अरे सरपंच तुला पक्क बाजारणारी लोक काय झालं काय सांग बाब्या सांग. झालं काय अरे काय झालं तू म्हणजे आमच्याच जवळ बसला हा आणि तो आमच्याच ठोकली का? ए झालं काय ते सांग रे. अरे आपलं जाऊ दे अख्खं गाव मारायला येऊ राहिले त्याच काय काय आता आईला रे, काय मी काय 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 केलं सांग रे बाब्या सांग. काय रे अख्खं गाव मला बरं, मारा ती त्याला बाई- अख्खं गावाचं भलं व्हावं म्हणून मी रात्रंदिवस चिंतन मनन करतो योजना राबवतो हा हा आणि अख्खं गाव आता मला ऐक मारायला ऐक ऐक आता हा ती बाई तो बोलून घेतली गावात कोणती बाई ती गंगी काय घेऊन आली ती अरे झाडं घेऊन नव्हती अरे काय हा 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 ते झाड 15 दिवसात फळ येतं म्हणे आणि तू काय केलं अख्ख्या गावाला सांगितलं का लावा झाड लावा झाड. मग माय काय चुकलं हा? माझं काय चुकलं अरे नारळ आले नाही ना त्याला. माझं झाड जळून गेलं माहिती का? का बरं ती मला 15 दिवसात नारळ येत्या हा. आणि पाणी घालू नका म्हणा झाडाला. हा मग मी पाणी नाही घातलं आणि नारळ नाही आले. खाली हा? हा, इथे डोक्यात काय फरक पडेल का रे कवाल्या काय हा तू कुशल म्हणतो नारळाचं झाड लावलं आणि 15 दिवसांनी फळ येईल आणि त्याला पाणी बी घालू नका असं म्हणली होती ती हा. मग तो खरंच पाणी घातलं नाही का? नाही अरे पण सांगा मी मोल. पाणी बी घातलं होतं ना. मग अरे नारळच नाही आली. नाही नाही त्याचं जाऊ दे पण याला अकलीचा पत्ता आहे का हा खुशाल म्हणतो मी पाणी अरे घातलं नाही अक्कल तर तुला पाहिजे सरपंच. माझे 4,500 गेले. हा. मला माहिती नाही तू पैसे बाय, भरून बाय, देऊ बाय. आले. मी हा डोकं फिरेल नाही माझं हे भावाने मी ते 5,000 गेले बाई. अरे अमोल मी स्वतः 5 झाडं लावेले त्या बाईचा फोन लागू नाही राहिला. हा नाही नाही लाव बरं त्या गंगीला फोन. थांब, थांब, थांब. मी काढू का अरे माझ्या याच्यावर लावितो ना आणि मोबाईल काढू का. काढून काय करू राहिला आता मी लावितो ना या बाय नंबर लाव तू कवरे क्षेत्र के बाहेर है. असं कधीपासून सांगू राहिली ती अरे दुपार पासून फोन लावून राहिलो माहिती काय मी आम्ही. दोघं हा? काल दुपार पासून. या बाय अमोल आता माझी काय चूक आहे माझ्या ठिकाणी तू बी सरपंच अरे. असता सरपंच असता आता मी अरे काय तुला चांगलं तपासून नाही घेता आलं का? नाही याचं डोकं आउट होईल रे हे कुशल पण तुम्ही पाणी घातलं नाही आमचं तुझा जाऊ विषय दे. तुझा विषय कट झाला पैसे दे. ए सरपंच आमचं जाऊ दे अख्खं गाव तुला मारायला येऊ राहिलं. हा? समजेल तुला आता. तू आता गोठ्यातून जाऊ नको. तू गोठ्यातून जर गेला म्हणजे तर बघा, बघा. गावातलं वातावरण इतकं तापलं लय तापलं डायरेक्ट लोक माझ्या सरपंच कुठे म्हणा. बाबूराव तू 5,000चं झाड घेतलं हा. ना तू 5,000चं घेतलं ना हो. मी तुम्हाला दोघाला बी आहे ना 11,000 रुपये देईल फक्त गावाला आवरा भाऊ अरे आमचं जाऊ दे. आम्ही सोडून देऊ हा. पण गाव कसं काय आवरायचं? नाही नाही सांगा तुम्ही म्हणा झालं गेले अरे म्हणा सरपंच बी 5,000ला 5 सरपंचाचे आम्ही तरी एक घेतलं म्हणा मी 5 घेतले का नाही ऑनलाईन पेमेंट केलं ना तुमच्या देखत मग असं गावाला समजून सांगा गाव शांत करा अरे पण एक त्या बाईला तू बोलून घे कुठे येते पाय नाही मी तिचा पाठलाग करतो कधी फोन करते? लाव बरं फोन लाव. फोन लाव, नाही फोन नाही लाव. नाही आता फोन लागत नाही ना नाही त्याच्यावर तो आहे चोर लागेल. तो आहे चोर. अरे नाही लागत बाबा दे तुझ्या आम्हाला. तवाला ओळखीची आहे ना. अरे ओळखीची आहे बाबा आता मला डाऊट वाटला होता रे तिचा वाला पण म्हटलं जाऊ दे आता बाई बी अरे तोमुळे मी झाड घेतलं. अरे नाही लागत भाऊ थांब थांब हम्म, तू जसा सरपंच झाला हा, जसं गावात आपल्या संडाशी दिल्या हम्म. तो बघ पूर्ण संडाशी पैसे खाले की नाही तो. ए गपरे हा? गडी तेच आणि आता तो सुद्धा या बायको हा? गंगी कोणी ना हा. काहीतरी पैसे खायले म्हणूनच. म्हणजे तिची खाल्ली का तू. हा तिची संडास खाल्ली. नीट बोल रे अरे संडास म्हणजे टॉयलेट खाल्ली का तू. टॉयलेट नाही 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 खाल्ली. नाही नाही याला- अरे बाबा तुमचे 5,000 गेले मी 11,000 तुला ना 11,000 तुला देतो ना गावाला आवरा फक्त तुम्ही दोघं. अरे आम्ही तेवढ्या नाही 5,000 मी बाजार करून आणला असता मा बायकोने मा पोराने 2 महिने कुतू कुतू खाला असता. तुला अकलीचा पत्ता आहे का रे अरे याची बायको बाळा 3 झाली ना. काय बिघडलं तो पाणी टाकलं असतं तर थोडस मूर्खा कुणी काढता बिगर पाण्याचं झाड येतं का अहो पण तीच म्हणली ना पाणी नका घालू. काय ती बाई बरी म्हणली नी रोजचा बुक खाजा म्हणून तो खाल्ला असता रे खरं पाहिला का आईला किती नाले का ती बाई म्हणी पाणी टाकू नका तरी हे झाड येईल हा. आणि या याडपाटाने खरंच पाणी टाकलं नाही उद्या ती बाई जर म्हणली ती बाबूराव तुम्ही आहे ना रोज काय करायचं संडासला गेलं का गु खाऊन पाहायचा यांनी खरंच खाल्लं असतं कस काय मी वेडाय का रे? मग तू येडाने मग नाही. पाणी का म्हणून नाही टाकलं अरे तू आता तिला सांगायला पाणी नको टाकू तू सुद्धा म्हणला होता वर. आता मी काय हा? सांगतो ती आई मी तर वरून तिला विचार शेणखत टाकू का ते बरं काही टाकू नका म्हणून. ए जाऊ दे रे तो विषय आता हा? जाळ करा त्याचा वाला मी 11,000 तुला ना 11,000 तुला देतो गावाला आवरा तुम्ही. मला काही देऊ नको मला असं कर मला किराणा करून दे. चालेल हा
काय बा 11,000च्या आत आहे ना अरे सरपंच याच्या घरी जाऊ जाऊ याची बायको बाळतीन झाली. जाऊ जाऊ म्हणजे मला समजलं नाही. अरे म्हणजे महिन्याची बाळतीन याची बायको. अरे हा म्हणूनच किराणा मागतो वाटतं. अरे तरी याला बाहेर राहावं लागू राहिलो. अरे हा ना मग परिस्थिती अरे जाऊ दे डाऊन झाली त्याची आता काय काय म्हणता तू घरी येऊ कस काय बायको बाळाची काय म्हणला अमोल काय अरे मग आता तुझ्यामुळेच झाली ना ती. मामुळे मग झाली मी तुला पाहिलं येत होतो ना हा असं. अच्छा अच्छा जाऊ दे बोय त्याचं आहे ना त्याचा प्रपंच चांगला व्यवस्थित झाला पाहिजे. आता झालं त्याला पोरसोर हा. जातो मी आता हाय ना. गावाला आवरा पण तापेल आहे का तो मग तू वातावरण ना आता कर हं. तू काय बाहेर येऊ नको गोट्यातच राह चालेल, चालेल. जर बाहेर हा. आला तो अंगाव कपडे राहणार नाही चड्डी राहणार नाही बापरे म्हणजे हा. एवढं गाव तापेल आहे एवढं का? तापेल नाही बोल बाबा तुमचा दोघं माझा भरोसा आहे रे बाबा. आव, या. मला 11,000 देऊन आहे ना पंचवटी हॉटेलमध्ये पार्टी पण दिली नाशिकच्या. पण मला किराणा करू दे तेवढा बरं देईल का देईल देईल कारण- अरे लगेच फोन करतो मी जा. हा. हा? या मग मी कधी येऊ गोठ्याच्या बाहेर गाव शांत होते महिना 2 महिने मला फोन कर. अरे महिना 2 महिने अरे इथं वास येतो ना नुसता. गोट्यात वाच आहे ना अरे, तुम्ही गाव शांत झाले मला फोन हा, करा. चालेल चालेल तू डान्स कर याच्यामध्ये रील काढ. रील काढू हं. नाच असं पण मोबाईल धरायला नाही कोणी रावी. तिकडेच पाहिजे आता असं नाच आणि रील अरे नाही का तुमच्या मागे गाव बी ए, चल पुढे नाही आला त्याच्या मागे लाग. ताप झाला बोट वाटला आता का रे. नाही नाही त्या बाईचा मला डाऊट आला होता राव चला माझी चूक झाली. हं? मी पाहिलं बाईचं बोलणं चाललं म्हणलं चला बाईचा धंदा होईल बाई मस्त पैकी आपल्याला काहीतरी कमिशन देईल म्हणून मी 5 झाडं घेतले. हां माझ्या काय फुकट मला लगेच डाऊट आला होता. ती बाई जेव्हा म्हणली ना 15 दिवसामध्ये फळ येतं आणि पाणी घातलं नाही तरी येतं म्हणे. या 2 गोष्टीमध्येच मला डाऊट आला तिचावाला. हां पण म्हणलं चला आपल्याला अधिकारी काही एजंट लोक पैसे देतात कमिशन देतात ह्या अपेक्षेने मी ते केलं. हां त्याला आता या गोठ्यामध्ये मी कसं काय हे करायचं हो. हां गाव शांत केलं तर बरं होईल या दोघांनी. हां ते आम्हाला भरोसा आहे माझा पण या बाब्याचा भरोसाच नाही. ते 11,000 बी घेईल आणि गाव भडकून देईल एखाद्या वेळेस. हां नाही पण आता इथंच सवय करून घ्यावं लागेल. चला कामामध्ये मनरमल थोडंसं शेण उचलावा गाई पिळावा कच्चं दूध प्यावा आणि इथंच थांबावा आता. हां कामामध्ये थोडासा टाइमपास तरी होईल. चूक झाली आता त्याला काय करणार मग.